श्री विठ्ठल योग प्रकरण। आकाशाची अंती प्रणवाचे गुज, निरंजन बीज साधू पाहती। सद्रूप छिद्रूप अद्वय एके कळा, संसारी वाहिला निर्विकार। प्रणवी बीज अणुरेणु आत, दशमद्वाराची मात अपूर्व बारे। बाप रखुमा देवी प्रणव निखिळ, शब्दाचे पाल्हाळ प्रणवी रिघे। आत्माराम देखे सहस्र दळावरी, उन्मनी हे पाही आरुते तेही। चक्षुचे अंतरी चक्षु देखे पूर्ण, हेची किरे खूण तुझे ठाई। मी ब्रह्म सोहम ज्ञान पद ते साजिरे, ते ठाई निर्धारे तुझा तुची। बाप रखुमा देवी वरा तुझा तू आपण, सर्व हे चैतन्य तुझे ठाई। महातेजा आत बिंदू कोणी परी, उष्ण तेजा माझा रे साक्ष पहा। कुंडलनी ऊर्ध्वमुखे अग्नी सोडी, तयाची हे जोडी संत जना। ज्ञानेश्वर म्हणे आत्माया ते जाणे, सुनीळ अनुभवने निवृत्ती पहा। प्रणवच देह देह हा प्रणव, कल्पनेचा भाव कल्पू नये। अंजनाचे सार तेच देह बारे, आत्मा परे पूर्ण सारे पाहती ज्ञानी। ज्ञानदेव म्हणे प्रणव माझा पिता, अक्षर तेच माता याच भेदे। प्रणवासी रूप नाही काही छाया, दशमे द्वारी मूळ माया असे की रे। सहस्रदळी वृत्ती लाविता निशंक, मनासी भवासी ऐक्यता तेथे। ज्ञानदेव म्हणे या परते नाही, बोलण्याची सोयी अनुभवी जाणे। इडा वाम दक्षिणे पिंगला, दोहितया कळा ब्रह्मस्थानी। प्रणव सैरा बापा धावे अवघड वाटे, रेघानव पाटे जीव जीवना। ज्ञानदेव म्हणे हाची किरे प्रणव, या परता अनुभव नाही नाही। पश्चिम मार्गी खूण बीजे दोन साजिरी, अविनाश ओवरी योगियांची। त्रिकुट श्रीहाट चंद्र सूर्य जाना, पश्चिम मार्गी खूण याची किरे। ज्ञानदेव म्हणे बीजे दोन बापा, पाहे आत्मरूपा तेथ बारे। भ्रुवामध्ये तेज चंद्र सूर्य विरहित, आदि मध्य अंत संचलेसे। तुर्यारूपे ते सुषुम्ना प्रकाशली, नवविध अमृत जळी तया तेजा। ज्ञानदेव वदे अष्टांग योग साध, पावाल ब्रह्मपद याचा भेद।
नवा आत उवरी औट पिठाजवळी शून्यातीत काळी सकुमार अंगुष्ठ पूर्वार्ध मसुरा मात्र दीर्घ उन्मनीचा मार्ग तेच ठाई ज्ञानदेव म्हणे पूर्वार्धातील गीर सर्व हे साचार विश्व दिसे जडातील शुद्धांश कौतुकेरी झाला निवृत्तीने दावेला कृपा करुनी अनुहात भेद दाविला कृपेने सर्व हे चैतन्य गमले तेव्हा ज्ञानदेव नयनी निवृत्तीचे पदी आनंद ब्रह्मपदी एक झाला दशमद्वार अग्र शून्य सूक्ष्म गगनी जेथ असे उन्मनी अखिल रूपे द्विविध भाग पिंडी द्विविध ब्रह्मांडी याती पडी पाडी ब्रह्मरंध्री ज्ञानदेव म्हणे शून्यातील रूप अनंत ब्रह्मांडे जेथ आहाती महावाक्यार्थ ते शून्य कैसे बापा सत्वर नयनी पहात्म प्रभा प्रभाषित उष्ण दोहीचेही सार प्रणव हा सारासार आरुतार या ज्ञानदेव म्हणे सोपानाते ऐसे निराकार असे आकारेसी मन हे लावा हे सालई निरुते सहस्रदळावरुते परे जवळी अनुहतनाद ब्रह्मस्थानी असे तेथे रूप कैसे सांगा मज ज्ञानदेव म्हणे ते स्वरूप जो जाणे त्याशी शरण होणे अनन्य भावे प्रणवाचे भेद उकलावे देहात चंद्राची मी मात सांगतसे सहस्रदळावरी तेज शुद्ध असे त्या तेजे प्रकाशे चंद्र बापा उन्मनीचे ध्यासे सहस्रदळ गाजे पश्चिम मार्गी बीजे दोन असती लक्ष लावी ज्ञानदेव एकलाची शुद्ध ज्योती तोची जाणेक नासिकाचा प्राण कोणी मार्गी येत नाद दुमदुमीत अनुहाती इडे पिंगळेचा ओघ सैरा दिसतसे त्यावरी प्रकाशे आत्मतेज ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगिया साधितो उपाया याची मार्गे परेचे शिखरावरी वस्ती माझी झाली समरसे विराले मज माझी आत्मदशे योगी लक्ष लाविती देही ब्रह्मरंध्र पाही सत्पद ते अणु रेणु शून्य गगना तेजे दिसे निरंतर वशे निरंतर
ज्ञानदेव म्हणे वृत्ती सहस्रदळी लावा, मसुरा मात्र बरवा ध्यायी जाई. सद्गुरु निवृत्ती दिसतो घनदाट, सुषुप्तीचा घाट वेधताची आत्मा माया शिव, शक्तीचे हे रूप दिसते चिद्रूप अविनाश. ज्ञानदेव चढे ऐसे वाट देख, आकाशी असे मुख तिचे कैसे. डोळियात डोळा काळियात काळा, देखण्या निराळा निळा रूप. ब्रह्मतत्व जाणे ज्योतिरूपे सगळा, ज्योतिही वेगळा ज्योती वसे. ज्ञानदेव म्हणे देवा ऐशी ज्योती, अर्धमात्रा उत्पत्ती सर्वा जीवा. कोणाचे हे रूप देह हा कोणाचा, आत्मा रामसाचा सर्व जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंद हा घ्यावा याच देही. ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप, या नाव चित्पद तुम्ही जाणा. सहस्रदळ बिंदू त्यात तेज दिसे, ते हो काय ऐसे सांगा मज. जेथे नाम रूप वर्ण नाही बारे, ते हे रूप बारे. चैतन्य बा ज्ञानदेव म्हणे अनुभवाची खूण, जाणे तो सुजान अनुभविया. गुजगुजित रूप सावळे सगुण, अनुभविता मन वेडे होय. भ्रमर गुंफा ब्रह्मरंध्र ते सुरेख, पाहता कौतुक त्रैलोकी. आनंद स्वरूप प्रसिद्ध देखिले, निजरूप संचले सर्वा ठाई. ज्ञानदेव म्हणे या सुखाची गोडी, अनुभवाची आवडी सेविरया. विश्व ब्रह्म भासे ऐक्य येता देही, अनुहती पाही अपर नाद. देखिला परी संयोगे व्यापला, विश्व तरीच झाला बाह्यानो. पिंड ब्रह्मांडाचा विस्तार विस्तारला, माझा मीच झाला कोण परी. ज्ञानदेव म्हणे या अर्थाची सोय, धरी माझी माय मुक्ताबाई. काळा पुरुष तो हा गगनात जो नांदे, अनुभवाच्या भेदे भेदला जो. भेदून अभेद अभेदुनी भेद,
सच्चिदानंद जेथ नाही, ज्ञानदेव म्हणे तेथे अक्षय राहिला, आत्मा म्या पाहिला या दृष्टीसी. दिव्य रूप चक्षु कैशा परी झाला, ठसा हा उमटला कवण्या परी, चहुदेहांचा वर्ण अवर्ण देखिले, विश्वम्या पाहिले तयामध्ये. ज्ञानदेव म्हणे सर्वांचे जे मूळ, 17वी केवळ शुद्ध रूप. सकार हाकारी नाडी दिसती कैशा, उलटल्या 10 दिशा अमुपची. सूक्ष्म मूळ सर्व बीजांचा उद्भव, हाची अनुभव देहामध्ये. समान जैसा अर्क स्थिरचर एकला, आत्मा हा संचरला तैशा परी. ज्ञानदेव म्हणे याहुनी आणिक, बोलाचे कौतुक जेथ नाही. पाणियाचे मोती ज्योती वशे जेथ, महाकारण साध्यंत पाहा तुम्ही. जागृती स्वप्न सुषुप्ती जेथे उद्भवतीचा, योगी राम ज्याचा अधिकारी. गोल्हाटाचे मुळी ज्ञानदेव बैसला, सहस्रदळी शोभला काळाबाई. आकार उकार मकार ओंकार, प्रणव हा साकार सुरेख रे. मसुरा मात्र सार योगी ध्याती देही, निरंजन पाही ब्रह्म तेची. ज्ञानदेव म्हणे देह झाले देव, प्रणवचे शिव अनुभवे. अंजनाचे अंजन सदोदित पाहिले, पाहणे होऊन ठेले सर्वा ठाई. आता बोला बोली नको वा अनेक, बिंदू ती निशंक ब्रह्मरया. अनुहात उन्मनी म्हणून व्यर्थ काय, मुखी धरी सोय ब्रह्मरंध्री. ज्ञानदेव म्हणे न बोले आणिक, डोळ्यांची बोल पाहताची. धावत धावत आलो नयनांजनी, प्रकाश दिन मनी ऊना वाटे, निशी दिवस दोन्ही. नाही जेथ बारे अर्धमात्रेवरी लक्ष ठेवी, अक्षय अक्षर क्षर विहित साजे. ज्ञानाचे जे ओझे चालेचे ना, ज्ञानदेव चक्षु झाला परेवरी. या परती बरोबरी नाही बापा. वरमुळे शेंडा खाली दिसे बानो, प्रपंची रानो रान वृक्ष बारे. त्रिगुणाच्या शाखा उपशाखा बहुत, नाना याती येत पत्रे जास. पक्व फल अहम सोहम गोडी त्याची, सेविता जीवाची
आस पुरे. ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला, बीज रुढला जाणिवेचा. गगन मंडळी नारी सुकुमार दिसे, तिन्ही लोक वसे तिचे उदरी. परादेवाच्या तन्मयते झाली, साक्षीत्वासी आली ब्रह्मरंध्री. ज्ञानदेव म्हणे नयनातील ज्योती, पाहता वृत्ती हरे विषयांची. आकाशाची गुंफा अंत नाही जिचा, शोध करा तिचा सर्व भावे. अनंत ब्रह्मांडाचा खेळ जिच्या योगे चाले, चांग्यासी मिनले तया ठाई. गुंफेच्या आधारे चंद्र सूर्य चालती, विश्रांतीसी येती तये जवळी. ज्ञानदेव नयन धरिता समभावे, सोहम स्वरूप भावे लाधलेसे. षटचक्रे बंद निघून या गेली, पाहो जो लागली तया गावा. निरंजन सभरा भरित वस्तू कोंदली, साक्षीत्वासी आली आत्मदशा. वृत्ती झेपावली आनंद झाला सैरा, 17वी एरझारा करी जेथे. ज्ञानदेव म्हणे लक्ष लावी आकाशी, ब्रह्म पावसी लवकरी तू. नयनाचे शेजारी दशवे द्वार बापा, एक मार्ग सोपा बोलतसे आधारी पवन अपान विराजे. अंगुळे 4 साजे तया ठाई, मणिपूर चक्र नाभिस्थान कमळ. 6 अंगुळांचा खेळ असे तेथे, वायुचक्र अनुहात हृदय असे एक. प्राणासी निशंक जेथे नेई, अग्निचक्र भ्रुवांग शोभते प्रकाशत्व. प्राणासी उलथावे तयावरी, सहस्रदळी ब्रह्मरंध्र शोभतसे निळे. प्रकाशाचे उमाळे जेथे असती, ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम. या अभंगी निस्सीम अर्थ झाला. डोळांची पाहावा डोळा शून्याचा शेवट, निळबिंदू नीट लखलखित. 20वाले पातले चैतन्य तेथे, पाहे पानी रोते अनुभवे. पार्वती लागे आदिनाथे दाविले, ज्ञानदेवा फावले निवृत्ती कृपा. मीच माझा डोळा, मी शून्यात निळा. माझा मी वेगळा तयामध्ये, उफराटे दृष्टी लाविता नयनी. ते दृष्टीची वाणी किंचित ऐका, उफराटी दृष्टी देखे उन्मनीवरी. तेव्हा निर्विकारी मीच मग, ज्ञानदेव
म्हणे देहा डोळा दिठी पाहता सर्व सृष्टी निवृत्ती एका आकाश जे दिसे दृष्टीची पोटी शून्यत्वासी घोटी चैतन्यात अर्थ पाहता साकडे ऐकता कैसे करू आता निवृत्ती सांगे सांगताची गुज देखिले नयनी हिंडता ती मौनी याची लागी ज्ञानदेवाचा अर्थ कुटस्थ परिपूर्ण अपूर्ण ही पूर्ण होय जेथे ब्रह्मांडाचे भुवनी कमळ ते सुंदर पाकोळ्या साचार चार तेथे औट हात स्थूळ अंगुष्ठ सूक्ष्म पूर्वार्ध कारण जानरया महाकारण मसुरा मात्र सदोदित ब्रह्मरंध्र साद्यंत वसतसे चहुशून्य वर्ण देह चार पहा कृष्ण निळ शोभा विकासली ज्ञानदेव म्हणे आता फार मनोकाय सहस्र दळे निश्चय आत्मा आसे पश्चिम मार्ग बापा प्रणव की हे सांग जेथे असे महालिंग तेजोमय चंद्रातील जळते 17वी केवळ नादबिंदा कल्होळ गर्भी झाला ज्ञानदेव म्हणे देह हा दुर्लभ त्रैलोकी सुलभ भजनाचा हा चहुशून्या अरुते महाशून्या परुते सर्वासी पाहते तेची ते गा दिसे तेही शून्य पाहतेही शून्य देहा माझी निरंतर भिन्न रूप शून्य निरशून्य दोन्ही हारपली तेथून पाहिले निज वस्तू ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही झालो निरंजनी अतिलीन ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे गुरुमुखे खूण सांगितली मने मुरवूनी करी राजरया प्रणवासी सखया साक्ष होई देही स्थानमान विवरण करी आधी पिंडीची ही शुद्धी प्रथम करी औट हात हा देह ब्रह्मांड सगळे यात तयाचा निश्चित शोध करा ज्ञानदेव म्हणे विवरण करी वेगे निवृत्तीच्या संगे साधिले हेची एकाएक गुज बोलतो निर्वाण निवृत्ती चरण आठवूनी अर्धमात्राक्षरी अक्षरे पाहती अनाक्षरा परती बाईयानो रजतम सत्व याहुनी निराळी लक्षाही वेगळी निवृत्ती जाणे ध्येय ध्याता ध्यान परताजीचा खेळ ज्ञेय ज्ञाता ज्ञान
याची साक्ष सच्चित आनंद ब्रह्मा हरिहर तेही जिचा पार नेणवीती सलोकता मुक्ती आदी तिन्हीवर वसते जे घर योगियांचे त्वंपद तत्पद असी पदाचा रंग त्याचा अंतरंग देखा बाईयानो निवृत्ती सोपान मुक्ताबाईची खूण ज्ञानदेव सघन बोलिली हे उन्मनी संयोगे गोसावी विराजे चहू देहांचे ओझे निवारुनी सोहमस्मीचे छंदे परिपूर्ण विज्ञान हे खूण जेथे नाही चंद्र सूर्याहुनी तेजते आगळे अव्यक्ते व्यापिले अनुभवे अनुभवाची खूण गुरुगम्य जाणती ज्ञानदेवे विनंती हेची केली ऐसा योगीराज देखिता अवचट उन्मनी लंपट रात्रंदिवस 17वीचे शिव टाकुनी राहिला पाहण्यातीत झाला सर्वा ठाई असी पदी आनंद प्रिय रूप जाण ध्यानाचे कारण जेथे नाही ज्ञानदेव म्हणे ऐसा योगी राणा तयाची आचरणा प्रणिपात शून्याते जे बीज योगियांचे गुज स्वानंदाचे निज ब्रह्मरया त्रिगुणी त्रिविध तो सच्चिदानंद शब्दाचा अनुवाद नसे जेथे ज्ञानदेव म्हणे सद्गुरु जाणती इतरांची वृत्ती चालेची ना अकारी अर्धमात्रा कवन रीती दिसे उकारी ही रसे कवणे परी मकारी संयुक्त झाली कैशा परी अर्धमात्रेवरी अर्धमात्रा अर्धमात्रेचा अर्थ अवचटची दिसे गुरुगम्य सोय जाणती पै ज्ञानदेवे अर्थ शोधोनी घेतला महाशून्य संचला निवृत्ती राज आत्मा एक बाई स्थिर चर व्यापक सृष्टी तैसी देख एकलीच पंचमहाभूते व्यापुनी निराळा सौंदर्य पुतळा काळा बाई ज्ञानदेव ध्यान धरिले पुढती त्रैलोक्याची वस्ती असे जेथे आत्मज्ञान जयान देखा निज दृष्टी तया नरा गोष्टी करू नये तुर्या रूपे जाण प्रभा हे निसीम तया परताराम असे बापा ज्ञानदेवा गुज दाविले गुरुने मने अनन्य कल्पिताची पहा त्रिभुवनी नदीसे बाई नयनांजनी पाहे आत्मरूप मन बुद्धी चित्त अंतःकरण जाण
या वेगळे निर्वाण ब्रह्मतेची ज्ञानदेवा ब्रह्म लाधले अवचट उन्मनीचा घाट चढताची आकाशी मळा लाविला बाईक वांझेचे बाळक शिंपितसे अग्निकुंड मने बाळके निर्मिले प्रत्ययासी देखिले मिया लागी ज्ञानदेव म्हणे उफराटे पाहता सर्व सौख्यदाता निवृत्ती एक सोहंकारी माया लक्षा आणि देही निरंजनी पाही मायाकार निर्गुण सगुण माया तेची खरी प्रसवुनी निर्धारी वांझ असे ज्ञानदेव म्हणे मज माया कृपाळू झाली तिने उजळली माझी काया औटपीठ डोंगरे गाय एक वसे क्षीर सेवी तुसे निज योगी धाले पूर्वपदी समान लक्षिती क्षुधा चाड चित्ते नाही नाही भ्रुवांतरी लक्ष लावूनी बैसा ध्यानी ऐक्यासी उन्मनी होऊनी राहा ज्ञानदेव नमितो आदिदेवी प्रती नेत्री पाहे ज्योती शुद्ध रूप अखंड तमासा डोळा देखनिका काळा निळा पारवा बाईयानो सदोदित नयनी नयन हारपे निळयाचे स्वरूपे मनी वसो अकरा वेगळे नाही बा अणिक माझे नेत्री देख शुद्ध ज्योती ज्ञानोबाची वाणी पूर्ण रूपी घ्यावी देहीच पाहावी आत्मज्योती शास्त्रार्थाची वाणी निरंजनी दिसे औटपिठी वसे निर्विकार अहम सोहम मग ओंकाराचे देठी अहंतेचे शेवटी सोहम वस्तू निळी अहम गेलिया आनंद झालिया महाकारणी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीची आण या वेगळी खूण आणिक नाही तुर्येमध्ये माझा अखंड रहिवास निवृत्ती म्हणे अविनाश तुर्या करी स्थूल देह निमता सूक्ष्म उरता कारणी हारपता कैसे झाले ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे निवृत्तीने आनंदे दाखविले ते आत्मा राम नयनी निरखुनी देखिला निळा रंग ओतिला आदि अंती गोलाट त्रिकुट ब्रह्मरंध्री वस्तू तुर्येची ऐसी मातू याच ज्ञाने ज्ञानदेव म्हणे सर्वांतरी तुर्या निवृत्ती योगी वेगी गुज बोले तुर्या ते महाकारण नाही नाही जेथे दर्शनाचे मते
माझा मीच गोल्हाट त्रिकुट श्रीहटातीत महाकारणाची मात जिथ नाही क्षर अक्षर अनाक्षर नाही कुटस्थ सर्वही प्रसवला ज्ञानदेव म्हणे ऐशे हे पाहता निवृत्तीने तत्वता कथनी केली नवाची या माझारी आऊट पीठा शेजारी शून्याची ओवरी सुनीळ प्रभा जीवदशामय अंगुष्ठ प्रमाण तयावरी अज्ञान प्रवर्तते चैतन्याची मूस त्या माझी ओतली अव्यक्त देखिली वस्तू तेथे तवते मसुरे प्रमाण तया नाव महाकारण गुरुमुखे खूण जाण बापा ज्ञानदेव म्हणे या परते जाण नाही नाही आन निवृत्तीची ऐका हा शेवट अभंग माला झाली तुर्या हेच आली प्रत्ययागा तुर्या तेची उन्मनी क्षरते अक्षर निर्गुण साकार ऐसे देखा देह ते विदेह महाकारण ब्रह्म हे निश्चयाचे वर्म ऐसे जाणा अभंगा शेवट जाणे निवृत्ती एक त्याने मज देख कृपा केली मूर्खासी हा बोध सांगू नये बापा अभंग कृत्याचा लेश नसो हाती ज्ञानदेव म्हणे हे कृत्य हातानये माय देऊ नये कोणासही सुनीळ जे ब्रह्म बिंब 17वीचे विश्वरूप चैतन्य महाकारणी ब्रह्मज्योतीची ये प्रकाशे करुणी देखे त्रिभुवनी एक वस्तू ज्ञानदेव म्हणे ज्योतीची जे ज्योती ब्रह्मरंध्री वस्ती परमात्म्याची सत्वरजतम त्रिगुण ते ब्रह्म अर्धमात्रा निस्सीम ओंकार हा सहज हा प्रणव सर्वातीत साजे मी पणास तेथ ठाव नाही अक्षर कूटस्थ सर्वातीत असे अक्षर अविनाश ऐसे जाणा ज्ञानदेव म्हणे सर्वांचे शेवटी अविनाश दृष्टी असे की रे आता औट पिठीचा मार्ग एक बाई निशिदिनी पाही शोध करा औट हाट प्रमाण सत्य की हे जाण त्यातील जे स्थान ऐके एक महालिंग स्थान टाळू एके संधी तेथे एक सिद्धी तेजोमय मार्ग तेथ परतले दोही भागी पश्चिमी महालिंगी मार्ग ऐसा 17वीचे शिखरी मार्ग एक गेला तो म्या देखिला याच देही महालिंगी मार्ग अंत नाही ज्याचा शोध करिता वाचा कुंठितची ज्ञानदेव म्हणे हा विचार पहा जाणता दाविता विरळा एक
शून्याचा उद्भव सांगतो या बोला, औटपिठी वहिला सूक्ष्म मार्ग, मनपुराचे वरे द्वादश अंगुळे, तयावरी गेले अव्हाटेनी, आता तया सदनी उफराटे मार्गे, वळंघिता सवेग पश्चिम पंथी नाडी घोष वाहे जिचा, तेथून ध्वनीचा विस्तार गा, ध्वनीचेही वरी शुद्ध तेज असे, चंद्रमा प्रकाशे तेच ठाई, चंद्राचे वरी एक निराळाच मध्य, स्त्रियेचे निजबोधे निज रूप, निखिल जे तेज ज्याचे नि अमृत, जीववी देहित देह दैव, औटपिठातळे सर्व ते दिसे, सूर्य हा प्रकाशे तेच ठाई, ज्ञानदेव म्हणे मज त्रिकुटाची गोडी, धरिता आवडी ब्रह्म लाभे. आकाशाचे ठाई चंद्र सूर्य तारा, सूक्ष्माचा फेरा सर्वा ठाई, बिंदुस्थान तेथे ब्रह्मरंध्र ज्योती, तेथे योगी वसती, दिवस रात्र ज्ञानदेव म्हणे, सर्वची हे शून्य वस्तू परिपूर्ण सर्वा ठाई. चैतन्य हे दिसे उघडे या डोळा, नयनाचा सोहळा निवृत्ती जाणे, मसुरातील सूक्ष्म अनुभवे देसे, तेथ तेज असे कवण्या रीती, ज्ञानदेव म्हणे ऐसे तेथ तेज, असे गुजगुजेत निर्मळते. निशी दिवस दोघे लोपले ते ठाई, निरंजन ते ठाई, लक्षुनी पहा रवी शशी ज्याचे तेजे प्रकाशले, नवलम्या देखिले एक तेथे, नारी पुरुष दोघे एक रूपे दिसती, देखणे पारुखे तया ठाई, ज्ञानदेव म्हणे शिवतेची शक्ती, पाहता व्यक्ती व्यक्त नाही. ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, नयनांजनी पहावा ब्रह्म ठसा, देखतसे देही द्वैत भेदातीत, तोची धन्य संत माझे मनी, त्याचे चरणोदकी जान्हवी पवित्र, सहस्रदळावर लक्ष जाचे, ज्ञानदेव म्हणे ऐशा योगियाला, देखता तयाला नमन माझे. औटपिठावरी निरंतर देश, तेथे मी जगदीश असे बाई, त्रिकुटाचा फेरा टाकिला माघारा, अर्धमात्रेवरा वरी गेलो, अर्धनारी पुरुष एक रूप दिसे, तेची ब्रह्म ऐसे जानबाई, ज्ञानदेवी शून्य नयनी देखिले, सर्वत्री संचले शून्य एक. रक्तवर्ण स्थूल श्वेत हे सूक्ष्म, कारण ते श्याम ऐसे देखा,
निळावर्ण देह महाकारण साजिरा, ज्योतीचा मोहरा अलक्ष लक्ष्मी, ज्ञानदेव म्हणे सर्व हे चैतन्य, मन हेची धन्य धन्याचे नयनाचे अंगणी तुरेचा प्रकाश, उन्मनी उल्हास तयावरी, श्वेत श्याम कळा प्रकाश आगळा, स्वयं ज्योती बाळा लक्ष लावी, ज्ञानदेव म्हणे कैसे हे नयन, चैतन्याची खूण आन नाही, डोळा माझा बाप त्रिभुवना परता, जो देखे मुक्तता तोची लाहे, जीव जंतु कृमी मुंगी नेत्रामध्ये, वास्तव्य गोविंदे केले पहा, ज्ञानदेवाचे बोल उघड निर्मळ, जान्हवीचे जळ स्थिर वाहे, नयनातील रूप जो हे देखे पुरुष, त्याचे चरणिवास आसे माझा, नयनातील ज्योती देखे गुह्य भावे, त्याचे स्वरूप भावे वंदावे गा, ज्ञानदेव म्हणे नयनातील शून्य, देखे तोची धन्य भाग्यवंत, स्वरूपाचे ध्यानी निरंजन पाहिले, डोळ्याने दाविले चराचर, आता माझे नयन नयनी रे घोपाहे, नयना नयनी राहे नयनची, ज्ञानदेवा नयन निवृत्तीने दाविला, सर्वा ठाई झाला डोळा एक, आत्मा पूर्णपणे लक्ष सोहम स्मरणी, लक्षासी उन्मनी आणाबारे, नरदेहाचे सार्थक सद्गुरु चरणी, महाकारणा सरी चौथा देह, ज्ञानदेव म्हणे सद्गुरु कृपेणे, नित्यानित्य रूपे शोध करा, सत्व रजतम शुद्ध सत्व चौथा, निर्गुणी गुणा परता बाह्यानो, स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी, महाकारण सरी चौथा देह, कैवल्य देह तो ज्ञान देवे पाहिला, पाहणे होऊन ठेला चराचरी, शून्याचे भुवनी स्वरूप अविनाश, प्रणवी पुरुष दिसतसे, निळा रंग देखे सर्वांचे देखणी, चैतन्य भुवनी समरसा, ज्ञान देवा ध्यान सच्चिदानंदाचे, सर्व ब्रह्मसाचे येणे येथे, औटपिठी तेज गुजगुजित, चारी देह तेथ साक्ष पहा, अवस्था ही चारी संयोगाची एक, शून्य जे निशंक आत्मज्योती, ज्ञानदेवाबाई निवृत्ती वदविता, त्याचे चरणी हिताहित झाले,
अनुहात ध्वनी वरी चंद्रमा वर्तुळ तेजाचे उमाळे अनंत तेथे ब्रह्मा शिखरी निराळ्या मार्गावरी अविनाश कर्णकुमारी एकलीच तेथोनी महाद्वार उन्मनीची वार्ता त्यावरी चढता रिगनसे अनुचे जे अग्र ऐसा तेथ मार्ग औटपिठी सवेग जावेवरी पंचदेव तेथे एक रूपा देखती औटपिठी वसती आरुते तेही तयाचेही वर रश्मी अग्रामधुनी शुद्ध ब्रह्म निर्वाणी असे तेथ ज्ञानदेव म्हणे ब्रह्मांडाचा अंत नाही ऐसी मात बोलतसे सगुण देह बापा निर्गुण माझे शिर हातो भेदाकार कैशापरी दैवी असुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे शून्यातील सारे चराचर हे ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्रा नयनी अर्ध मात्रा सर्वजन सहस्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे देखणा पारुखे ते ठाई बा नादिनाद भेद भेदोनी अभेद पश्चिम मार्गी आनंद देखुनी राही मन पवन निगम आगम सुरेख आधार सहस्रदळ देख देही नयनी ज्ञानदेव म्हणे डोळा हा प्रणव निवृत्तीने अनुभव मज दिधला स्थूल देह सूक्ष्म कारण तिसरा देह चौथा महाकारण देह ऐक बापा औटपिठाचे दरी कर्पूर वर्णावरी श्यामाचे अंतरी महाकारण महाकारणी आतुला लक्षाचा पुतळा उन्मनी हे कळा दैवीवरी सहस्रदळ तेचकी आन नाही ऐसे महातेज वसे ज्याचे आत पश्चिम मार्ग तेथून ऊर्ध्व उंच गगनी जेथे एक कामिनी एकलीच मार्ग नाही तेथे कोणे रीती जावे सुषुम्नेवरी वळघावे सामर्थ्येसी तेथून ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रातुल्य त्यातून उडणे भले चपलत्वेसी जडता वळंघितावरी नारी आपण एक नर नारी नपुंसक एक रूप ज्ञानदेव म्हणे जो उडूनी जाय तेथ परब्रह्मीची मात तोची जाणे सहस्रदळ साजिरे नयनाचे शेजारी अर्धमातृकांतरी चिन्मय वस्तू ओंकार नादी की नाद ओंकारी दैवी निरंतर प्रणवी पहा मकार अर्धमात्रा शून्याचा निश्चय आत्मा एक असे स्वैरया ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता कोण पत्री हे कविता नाही ऐसी 17वीचे गावी शून्याचा विस्तार प्रणव निराकार सदैव असे पश्चिम पूर्व असे शुक्ल कृष्ण नारी दैवी आणि आसुरी वेगे शोधा ज्ञानदेव म्हणे
अर्धमात्रा कोणती मसुरा मात्र आहे ती दोन्ही भाव अग्नीचे पोटी पुरुष उद्भवला अवचट 17वी लंपट निषेदिनी आधार नाही जेथ निराधार वर्तती निराधार न म्हणती आपणा लागी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीने दाविले या नयनी पाहिले अविनाश आकाश हे आसे माझे शिर बापा कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती आधारापासून सहस्र दळावरी निशब्द निरंतरी नारिक ज्ञानदेव म्हणे अनुभव ऐसा जेथे तोची जीवन मुक्त संत योगी निळावर्ण ब्रह्मरंध्र एकनिके पहा माझे सखे भाविक हो उन्मनी सदैव वसे अक्षय पंथे लावून या चित्ते तया ठाई ज्ञानदेव म्हणे या परती खूण नाही ऐसी आण वाहतसे शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष याचा हा संरस आणा चित्ता जागृती स्थूळ तुर्या महाकारण हेची किरखून तुझे ठाई ज्ञानदेव म्हणे कैसे हे जाणीजे देही नाद गाजे परेवरी प्रणवाची शक्ती शिव प्रणवची क्षर अक्षर साची प्रणवते त्रिकूट श्रीहाट गोल्हाट ब्रह्मरंध्र प्रणव निरंतर ऐक्य झाला ज्ञानदेव आपण प्रणव झाला आधी ध्याता ब्रह्मपदी प्रणवची स्थावर जंगम प्रणव प्रसवला आत्मा स्वये संचला प्रणवा ठाई अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता अर्धमातृके परता प्रणवची ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठाई प्रणवी प्रणव पाही निराळा तो अमृताची क्षीर ब्रह्मांड भुवनी पाहती त्रिभुवनी नवल झाले नादबिंबा भेटी झाली कवण्यारीती शुद्ध ब्रह्मज्योती संचलीसे प्रकृती पुरुष शिव शक्ती भेद त्याचे शरीरी द्वंद्व देह जाणा ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा ब्रह्मांडी पहावा ब्रह्मठसा प्रणवाचे रूप कोणे देहे देखिले निवृत्तीने दाखविले याच देही सकार हकार तुर्या उन्मनी भेद अभेदोनी भेद केले मज ज्ञानदेव म्हणे प्रणवाची खोली अक्षरीची बोली देह सार प्रणवाचे आकाश असे सर्वावरी आकाशी भरोवरी
प्रणवाची प्रणव जे गुह्य ऋषी योगी यांचे सर्वावरिष्ठासाचे वेद आज्ञा एका वेदांत सिद्धांती प्रणवतो तत्वता ज्ञानदेव वक्ता सांगतसे शून्य हे चार महाशून्य दिसतसे निजरंग वसे सर्व त्यात ऐसा रंग जया लाधताची पाही मनाची ही सोयी हारपली ज्ञानदेवाचा बोल बोलण्याचे रूप निवृत्ती स्वरूप सर्वत्र हे 17वीचा खेळ लक्ष वेना कवना ब्रह्मादिका जाना अगम्यते रात्रंदिवस मन चपळत्वे धावते तेही 17वी ते न पवेची 17वी अगम्य विधी हरिहरा लक्षू पाहता बरा गोविंदुगे ज्ञानदेव दर्शन 17वीचे घेता उन्मनी ठसवी निवृत्ती दाता अव्यक्त मसुराकार पूर्वार्ध संचले लक्षासरीसे झाले लक्षासी पै अव्यक्त देखणे देखण्या आले व्यक्त पाहता व्यक्त अव्यक्त दोन्ही नाही जागृतीच्या ठाई निजतो सहस्रदळी बिंदूच्या समेळी उच्चार होतो ज्ञानदेव शरण निवृत्तीच्या चरणा समजूनी खुना तटस्थ झालो आकाशाचा शेंडा कमळ निराळे त्यासी 4 दळे शोभताती औट हात एक अंगुष्ट दुसरे पूर्वार्ध मसुरे प्रमाण हे रक्तश्वेत श्याम निळवर्ण आहे पीतकेशर हे माझी तेथे तया मकरंद स्वरूप ते शुद्ध ब्रह्मादिका बोध हाची झाला ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे निजरूप गोविंदे जनी पाहता नयनाचे अंजन मनाचे रंजन ठसा हा सघन बाह्यानो बाह्यानो ओंकार अक्षर अक्षरी हरपे अनुभवाच्या मापे मोजू बापा बिंदूचे जे मूळ प्रणवाचे फळ योगियाचे खेळ तेच ठाई ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे स्वरूपाच्या विनोदे बोलिले हे त्रिगुणाचे मूळ 17वीचे सार उन्मनीचे बीज जाणर या शून्य ब्रह्म पूर्ण चक्षुचे अंतरी निर्विकार निरंजन तोची ते गा सूर्य चंद्र दोन्ही प्रकाशले साजिरे त्रिकूट संचरे अनाठ सा ज्ञान देव म्हणे निवृत्ती प्रसादे राहारे निज बोधे निरंतर चहुशून्याचा भेद कैसा पाहावा देही
ब्रह्मरंध्री निसंदेही निज वस्तू, सावळे सकुमार बिंदूचे अंतरी, अर्धमात्रेवरी विस्तारले, त्रिकूट श्रीहाट गोल्हाट तिसरे, औट पीठादी सारे ब्रह्मांडासी, स्थूळ सूक्ष्म कारणी माया, महाकारणाच्या ठाया रिघ करा, निवृत्ती ज्ञान देव उभयतांचे बोल, आकाश बुबुळी पहासे, शून्याचा शेवट डोळा पहा निराळा, निळबिंदू सावळा प्रकाशला, ब्रह्मज्योती रूप विसावले जेथ, अनुभव साध्यंत पहा तुम्ही, ऐसे कैलासनाथे सांगितले पार्वती, ज्ञानदेवा निवृत्ती तेचे सांगे, शून्य शोधिले नाही जेणे, काय विवरण केले तेणे, अज्ञानपणे फुगणे गाढव जिणे पशुचे, वर्णाकृती शून्याचार हा नाही जा विचार, न घडे साक्षात्कार, जाण सर्वथातयान राम, आधी शून्याची शोधणी केली, मग सदवस्तू प्राप्ती झाली, अमृत वेळाची बोली बोलता नये, आधी शून्य ते शुभ्र वर्ण, मध्ये श्वेत रचिले जान, अर्ध शून्य ते ताम्र वर्ण, प्रत्यक्ष जाण दिसतसे, महाशून्याचा वर्ण निळा, अव्यक्त तेजाचा ओतीला गोळा, ग्रासूनी ठेला भूगोळा, योगी डोळा पाहती, ऐशे शून्याचे नाही ज्ञान, तव वरी अवघेच अज्ञान, जनी अवघा जनार्दन, अज्ञान सज्ञान काय बोलू, ब्रह्मज्ञानाची किल्ली सांगितली एकेच बोली, निवृत्ती राजे बोलविली बोली, तेची बोली बोलिलो, सहस्रदळ ब्रह्मरंध्र ज्याचे घर, 17वी निरंतर वसे जेथे, रक्त शुभ्र वर्ण निळ पीत दिसे, दृष्टी शुद्ध असे तयामध्ये, फार किती सांगो सज्ञान तुम्ही जन, अर्थ हा समजून मौन्य धरा, गुह्याचेही गुह्य निवृत्तीने दाविले, मीच वाचा हो बोले बोलतसे, निर्गुणाचे रंगी रंगले हे मन, सावळे सगुण ब्रह्म तेची, मताभिमानी ऐसा विश्वास न धरिती, वचनी निर्गुण सगुण दोन्ही भिन्न असती, असी पदी जैसे तत्पदते नाही, सावळे ब्रह्म पाही तैसे असे, निवृत्तीदास म्हणे चांगया ब्रह्म तेची खरे, सावळे निर्धारे जाणरया, तुकाराम तुकाराम तुकाराम.